रोज काही उठलं तर सोशल मीडियावर काही लोक पुड्या सोडत असतात. म्हणजे पुड्या सोडणं तुम्हाला माहिती असेल मे बी. पुड्या सोडणं म्हणजे अफवा पसरवणं. तर सोशल मीडियावर अशी कोणीतरी पुढे सोडली आहे की अंड्यांमुळे कॅन्सर होतो. कुठल्या तरी टीव्ही न्यूज चॅनलने ते सांगितलं की एक कंटेंट आहे जे अंड्यांमध्ये सापडलंय आणि त्याच्यामुळे कॅन्सर होतो, अंडी खाऊ नका वगैरे वगैरे. तर त्याच्याबद्दल एक क्लिअरिफिकेशन देण्यासाठी मी आहे. अंडी हा खूप चांगला स्रोत आहे B12चा, प्रोटीनचा आणि खूप फायदेशीर आहे शरीराला. तर ते खाल्ले पाहिजेत. आणि उरला प्रश्न अंडे कॅन्सरस आहेत की नाही त्याबद्दल आता आपण बोलूयात. तर अशी एक कंपनी आहे कोणती तरी ऑनलाईनवाली की मी नाव नाही घेऊ शकत. तर त्या कंपनीच्या अंड्यांमध्ये काहीतरी मेटाबोलाइट काहीतरी कंटेंट असं सापडलंय की ज्याच्यामुळे कॅन्सर होतो असं म्हणतात. तर ते कंटेंट आहे नायट्रोफ्युरंटाईन. नायट्रोफ्युरंटाईन हे कॉमनली औषधात वापरलं जातं आणि त्याच्यामुळे कॅन्सर होतो का? तर होतो. DNA मध्ये चेंजेस होतात त्या औषधामुळे, त्या कंटेंटमुळे, त्या मेटाबोलाइटमुळे. कार्सिनोजेनिक मेटाबोलाइट आहे ते. पण माणसांमध्ये त्याच्यामुळे कॅन्सर होत नाही. माणसांमध्ये ते काम करत नाही कॅन्सरचं. ते काम करतं बॅक्टेरियावर. माणसांमध्ये जे जंतू असतात, जे इन्फेक्शन असतं, त्या बॅक्टेरियाचे DNA खराब करणं हे काम आहे त्या मेटाबोलाइटचं. माणसांमध्ये ते DNA खराब करत नाही. माणसांमध्ये कॅन्सर होत नाही त्याच्यामुळे. पण पाळीव प्राण्यांमध्ये ते इंजेक्शन बऱ्याच ठिकाणी दिलं जातं बाहेरच्या देशात, वाढ होण्यासाठी वगैरे वगैरे. त्याच्यामध्ये कॅन्सर होऊ शकतो. कोंबड्यांमध्ये, डुकरांमध्ये, मटणामध्ये. आणि तेही प्रमाण खूप जास्त असावं लागतं. युरोपियन कंट्रीजमध्ये काहीतरी 3.5 मिलीग्रॅम पर डे च्या वर जर दिलं तर त्याच्यामुळे कॅन्सर होतं असं दिसलंय. पण तिथे पण ते 1 मायक्रोग्रॅम म्हणजे खूप कमी प्रमाणात ते देतात मे बी. नक्की काही माहिती नाहीये. पण त्याचा आपल्याकडे काही संबंध नाहीये, हा मेन मुद्दा आहे. त्यामुळे अंडी खा, बिंदास्त खा, काही प्रॉब्लेम नाहीये. आणि ज्या कंपनीच्या अंड्यांमध्ये आढळलंय ते आपल्या आरोग्य ऑथॉरिटीने ते तपासायला दिलेलं आहे. त्याच्यामुळे त्याचे रिझल्ट येईपर्यंत त्या कंपनीचं किंवा ते खाऊ नका, काही प्रॉब्लेम नाही. पण तुमचे जे लोकल वेंडर्स असतील, लोकल सप्लायर्स असतील, त्यांच्याकडून घेऊन अंडे तुम्ही खाऊ शकता. तिथे काही प्रॉब्लेम नाहीये अजिबातच. संडे हो या मंडे रोज खावा अंडे. बिनधास्त अंडे खा, काही प्रॉब्लेम नाही. आणि राहिला विषय कॅन्सरचा, तर प्रदूषणामुळे, धुळीमुळे, सिगरेट्समुळे, अल्कोहोलमुळे ह्याच्या 10 पट जास्त जास्त वेगाने कॅन्सर होतो. त्यामुळे मास्क वापरा आणि व्यसनं टाळा. अंडी बिनधास्त खा. चालेल. तर कंटेंट आवडला असेल तर लाईक करा, फॉलो करा, शेअर करा.